नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी महेश सोळंके पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीकडून आलेलो आहोत। आज आपण पाचोरा तालुका जिल्हा जळगाव निंबूर या गावातील प्रगतशील शेतकरी शरद भाऊ शेळके यांच्या शेतात आलेलो आहे। तर शरद भाऊंनी आपलं पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीचं ग्रो ग्रीन 9 हे ऑर्गॅनिक खत त्यांच्या अद्रक या पिकासाठी वापरलं होतं। तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांना याच्याबद्दल काय रिझल्ट आले। तर भाऊ नमस्कार, सगळ्यात पहिले तुमचं गाव, नाव आणि मोबाईल नंबर सांगा आम्हाला। मी शरद व्यंकटराव शेळके, निंबोरी, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। माझा मोबाईल नंबर 87 88 82 93 14 9314। भाऊ तुम्ही हे जे पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीचं ग्रो ग्रीन 9 हे जे ऑर्गॅनिक खत जे वापरलं होतं अद्रक या पिकासाठी, तर हे किती वापरलं होतं आणि किती एकर क्षेत्रासाठी वापरलं होतं? माझं 2 एकर क्षेत्र आहे अद्रक लागवडचं। आता हे आपण जेव्हा अद्रक मध्ये उभं आहे ते 1 एकरचं क्षेत्र आहे, इथे 10 बॅगा वापरल्या होत्या आम्ही। या 1 एकर क्षेत्रामध्ये 10 बॅगा वापरल्या। 10 बॅगांना असा रिझल्ट आला त्याचा। उगवण शक्ती बी चांगली झाली हो, आणि जमीन बी भुसभुशीत झाली। आणि आता पहा तिचं जमीन भुसभुशीत आहे एकदम क्वालिटीवर राहिला तो। उगवण शक्ती चांगली झाल्यामुळे कसं राहतं, एकदा उगवण शक्ती जर ऐकलं ना मग जमत नाही। अच्छा, तर याचं उगवण शक्ती चांगली झाली, त्याच्यानंतर जमीन पण भुसभुशीत राहिली। अजून दुसरे काय असे तुम्हाला या खतापासून असे फायदे झाले? बरेच फायदे त्याचे। अच्छा, हिरवा राहिला, क्वालिटी पाहून तुम्ही। आता आज काय तारीख आहे? आजची तारीख आहे तुमची 24 नोव्हेंबर 2024। 24/11। आजच्या क्वालिटीत हा माल तुमचा हिरवागार आहे। आणि त्याच्यानंतर मला एक असं विचारायचं होतं, तुम्ही याला अजून बेसल डोस मध्ये शेणखत वगैरे असं काही? आम्ही याच्यात शेणखत काहीच टाकत नाही, म्हणजे एकदा बी टाकले ना, आम्ही 5 वर्षापासून अद्रक लावतोय। सगळे ट्रीटमेंट आम्ही शेलगावून करतो। हा योगीराज कृषी शेलगाव, त्याला तुम्ही शेणखत वगैरे काय, फक्त ग्रो ग्रीन 9च्या बॅगा दिल्या 10 बॅगा, आणि त्याच्यासोबत दुसरं काही रासायनिक खत वगैरे? रासायनिक खत होतं ना, 10-26 होतं। 10-26 1-2 बॅगा असेल त्या असेल। तर याच्यात तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले असं, म्हणजे अजून मी तुम्हाला डबल याच्यासाठी विचारतोय की आजच्या 24 नोव्हेंबरच्या हिशोबाने प्लॉट मध्ये खूप ग्रीनरी आहे तुमची, आणि फुटवे साईज आणि माल पण चांगला बनला, जमीन भुसभुशीत पण आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही असं वेगळं काही जाणवलं काय रिझल्ट मध्ये? मग याच्यापासून बराच रिझल्ट आहे ना, जमीन बी भुसभुशीत राहिली, क्वालिटी बी आज टिकून आहे। आजची तर पहा बरं, आजपर्यंत एकदम क्वालिटी टिकून राहिली। आम्ही दरवर्षी अद्रक लावतो, पण अशी पहिल्यांदाच घेतलं होतं आम्ही ते यावरती, हे ग्रो ग्रीन 9 का? हा, ते तर शेटजीनं सांगितलं होतं ते दरवर्षी म्हणे, पण आम्ही हिंमत नाही करू, आवड मध्ये फुटवे पण जास्त आहे का? हा, भाऊंनी सांगितलं की त्याला फुटवे पण जास्त आहे। त्याच्यानंतर आपल्या बरोबर स्वतः शेटजी पण आलेले आहे। शेटजीचा वेळात वेळ काढून आपण आणलेलं इथं। तर शेटजीचं पण योगीराज कृषी केंद्राचं संचालकचं आपण 2 मिनिटात एक मनोगत घेऊ। शेटजी तुम्ही सांगा। नमस्कार, आपण शरद भाऊ यांच्या शेतामध्ये आलेले आहे। शरद भाऊचं इथं 2 एकरचं क्षेत्र आहे, हे 1 एकर आणि बाजूला याच्या बाजूलाच अजून 1 एकरचं क्षेत्र आहे। त्यांनी आपलं पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीचं ग्रो ग्रीन 9 जे तर 20 बॅग मी त्यांना वापरून बघा या हिशोबाने दिलं होतं। मागच्या वर्षी काही घेतलं नव्हतं। त्याचा फायदा असा झाला, जर्मिनेशन खूप छान झालं, जर्मिनेशन झालं, आणि जमीन भुसभुशीत असल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या एकदम चांगली राहिली। पांढरी मुळे टिकून राहिल्यामुळे प्लॉटला ग्रीनरी शेवटपर्यंत टिकून आहे। हा प्लॉट आपला 4 जूनची लागवड आहे। 4 जूनला आपण लागवड केलेली आहे। एकरी 9.5-10 क्विंटल यांनी बेणं लावलेले आहे इथं, आणि आजच्या तारखेला आज 24 नोव्हेंबर आहे। तरी आपण जर बघितलं तर अदर जे प्लॉट बघतो आपण त्याच्यापेक्षा याची ग्रीनरी चांगली आहे। आणि विशेषतः यांनी या शेतामध्ये आतापर्यंत शेणखत किंवा कोणतं खत, लेंडी खत वगैरे हे कोणत्याही पद्धतीचं वापरलेले, पूर्ण एकदम आपला वेसल डोस 2 वेळेस वेसल डोस घेतलेला आहे। त्याचा एक मायक्रोटेची किट, आणि पूर्ण हा जो प्लॉट डेव्हलप आहे तर आपलं ग्रो ग्रीन 9 जे खत आहे त्याच्यावरती याची विशेष खासियत ही राहिली की बेड आतापर्यंत पण जाम झाला नाही, म्हणजे निमेटोड जो येतो, निमेटोड वगैरे तो पण जाम झाल्यामुळे तो झाला नाही। आणि ग्रीनरी आज जरी बघितलं आपण, त्याची ग्रीनरी शेवटपर्यंत एकदम टिकून आहे, शेंड्यापर्यंत खालीून पासून तर शेंड्यापर्यंत ग्रीनरी टिकून आहे। पानाची साईज रुंदी चांगली आहे, आणि त्याच्यामुळे कसं आम्हाला एक विक्रमी उत्पन्न निघल। आजच पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या। आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील। अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा। पूर्वी ॲग्रो इंडस्ट्री, आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार।